आज आपण चालू करणार आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? त्रिकोणमितीचे उपयोजन. त्रिकोणमितीचे काय उपयोजन म्हणजे या त्रिकोणमिती जो धडा आहे, जे त्रिकोणमितीचे जे प्रकरण आहे याचा कुठं कुठं वापर होतो ते आपण पाहणार आहे. तत्पूर्वी सुरुवातीचे जे काही मेन 3 पॉइंट्स आहेत या म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचे उपयोजन मध्ये एक 3 पॉइंट्स आहेत. ते 3 पॉइंट्स आपण अभ्यासणार आहे आणि हे 3 पॉइंट्स झाले की मग त्यावरील काय होणार आहे आपण उदाहरण म्हणजे एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे. पहिला मुद्दा काय? लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय? दृष्टी रेषा. लाईन ऑफ विजन म्हणजे काय? दृष्टी रेषा. बघा काय तर हा ए आहे आणि हा काय बी आहे. ए हा ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर आणि म्हणजेच ए हा निरीक्षक आहे आणि बी ही ऑब्जेक्ट म्हणजे ठेवलेली ती वस्तू आहे आणि ए हा बी कडे पाहतोय, सरळ रेषेमध्ये पाहतोय. याला म्हणायचं लाईन ऑफ विजन. काय म्हणायचं? लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टी रेषा. आपण सरळ रेषेमध्ये पाहतोय त्याला म्हणायचं लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टी रेषा. मी सरळ रेषेत पाहिलं की मला काय दिसते तर त्या ठिकाणी व्हेजिटेबल्स दिसतात. काय दिसतात? व्हेजिटेबल्स. म्हणजे सरळ रेषेत पाहणे त्याला म्हणायचं लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टी रेषा. दुसरा पॉइंट काय? हा काय? लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टी रेषा. दुसरा काय? अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच काय? उन्नत कोन. काय? उन्नत कोन. बघा ए या ठिकाणी निरीक्षक म्हणजे ऑब्झर्वर आहे हा आणि ए बी ही काय एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. काय? हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय? आडवी ओळ आहे. म्हणजेच काय? ही दृष्टी रेषा म्हणा आडवी ओळ आहे. आणि या सी या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि ए पासून सी कडे पाहिले जाते. म्हणजे सी हा बिंदू काय आहे? हायर लेवलला आहे, वरच्या दिशेला आहे. कुणाच्या? ए बी च्या वरच्या दिशेला, हायर लेवलला. मग या ए पासून सी कडे ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला हा जो अँगल क्रिएट होतोय, कोन तयार होतोय, हा वरच्या दिशेला तयार होतोय आणि या कोनाला आपण काय म्हणायचंय? अँगल ऑफ इलिव्हेशन. काय म्हणायचंय? अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच काय? उन्नत कोन म्हणायचं. काय म्हणायचं? उन्नत कोन. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे काय? अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? अवनत कोन. पुन्हा एक या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, आडवी ओळ आहे ए बी आणि आता जो ऑब्जेक्ट आहे, जी वस्तू आहे ती कुठे आहे? सी या ठिकाणी, या ठिकाणी. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या लोअर लेवलला आहे म्हणजे खालच्या दिशेला आहे आणि ए पासून सी या ठिकाणाकडे पाहिलं जातंय त्यावेळेला हा जो तयार होणारा कोन आहे याला काय म्हटलं जातं? अवनत कोन. काय म्हटलं जातं? अवनत कोन म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलं जातं. थोडक्यात काय? जर वरच्या दिशेला कोन तयार झाला तर त्याला उन्नत कोन म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं? अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणायचं. आणि खालच्या दिशेला कोन तयार झाला तर त्याला काय म्हणायचं? अवनत कोन म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हणायचं. मेन या 2 पॉइंट वरच आपल्याला काय करायचंय? या सराव संच प्रॅक्टिस सेट 6.2 जो आहे का नाही त्यातील सर्व एक्झाम्पल या 2 पॉइंट वर सोडवायचे. अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? उन्नत कोन आणि अवनत कोन. लक्षात आलंय? ठीक. प्रॅक्टिस सेट 6.2 मधील फर्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे. मी वाचतोय बघा, सर्वांनी पहा. आपली पुस्तक उघडा, पुस्तकामध्ये पहा. A person is standing at a distance of 80 meters from a church, looking at the top. एक व्यक्ती आहे, एक आहे व्यक्ती आहे. हा व्यक्ती चर्च पासून 80 मीटर अंतरावर आहे. चर्च पासून 80 मीटर अंतरावर आहे आणि तो तिथून त्या चर्चच्या टोकाकडे पाहतोय. चर्चच्या
टोकाकडे पाहतोय. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 45 डिग्री. उन्नत कोन 45 अंशाचा होतोय. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. फाइंड द हाईट ऑफ द चर्च म्हणजे चर्चची तुम्हाला उंची काढायला सांगितली. चर्चची तुम्हाला उंची काढायला सांगितली. ही चर्च आहे बघा. हे काय चर्च. ए बी हा काय चर्च आणि सी या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे. पर्सन म्हटले नाही, तो सी या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला या चर्च पासून तो व्यक्ती किती मीटर अंतरावर उभा आहे रे? 80 मीटर अंतरावर उभा आहे. किती मीटर अंतरावर उभा आहे? 80. आणि तो व्यक्ती या ठिकाणावरून काय करतोय? या चर्चच्या टोकाकडे पाहतोय. व्यक्ती इथून या चर्चच्या टोकाकडे पाहतोय आणि ज्या वेळेला चर्चच्या टोकाकडे पाहतोय त्यावेळेला इथे किती अंशाचा कोन होतोय? 45 अंशाचा कोन होतोय. म्हणजे उन्नत कोन होतोय. अँगल ऑफ इलिव्हेशन शब्द म्हटलाय बघा. अँगल ऑफ इलिव्हेशन उन्नत कोन म्हटलंय म्हणून हा कोन कुठल्या दिशेला होणार आहे? वरच्या दिशेला होणार आहे. तुम्हाला काढायला काय सांगितलंय? फाइंड दी हाईट ऑफ दी चर्च म्हणजे काय काढायला सांगितलंय? चर्चची उंची काढायला सांगितलंय. हाईट ऑफ दी चर्च म्हणजे चर्चची उंची काढायला सांगितली. ठीक आहे, लक्षात आल्या का आकृती तुमच्या? जी काढायला सांगितलंय ते आपण कर मांडूया. समजा AB ही चर्च ची उंची आहे. ओके, लेट AB be the height of church. Height of the church. ठीक आहे, मग किती मांडले आपण? Therefore AB is equal to x मीटर. AB is equal to x मीटर. ठीक आहे, नंतर BC be the distance between church and person. चर्च अँड पर्सन म्हणजे BC हे चर्च व व्यक्ती यांच्या मधील काय आहे? अंतर आहे. ठीक आहे, therefore BC is equal to किती रे? 80 मीटर. BC is equal to 80 मीटर म्हणजे 80 मीटर. मराठीमध्ये लिहिणार अशी लिहिणार 80 मीटर. ठीक आहे, त्यानंतर अँगल ऑफ इलिव्हेशन उन्नत कोन कोणता? BCA किंवा ACB इज इक्वल टू किती रे? 45 डिग्री. ACB इज इक्वल टू 45 डिग्री. आणि आता आपल्याला काय करायचं? चर्चची उंची म्हणजे AB काढायची. ठीक आहे, आता आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं बघा. काय पाहिलं होतं? एक राईट अँगल ट्रायंगल पाहिलं होतं. काटकोन त्रिकोण पाहिला होता. त्यामध्ये एका कोणाचं माप θ पाहिलं होतं काहीतरी. θ म्हणजे इथं गृहीत धरलं 45. आता या 45 अंश कोणाच्या ही बाजू कशी आहे? BC ऍडजस्टंट साइड आहे, लगतची बाजू. AB काय आहे? अपोजिट साइड, समोरील बाजू. आणि AC काय आहे? कर्ण म्हणजे हायपोटेन्युस. ठीक आहे, आता तुम्हाला काय दिलेलं आहे? लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड दिलेली आहे. काढायला काय सांगितलंय? अपोजिट साइड म्हणजे समोरील बाजू काढायला सांगितलंय. म्हणजे AB काढायला सांगितलंय. म्हणजे चर्चची उंची काढायला सांगितलंय. म्हणजे हाईट ऑफ द चर्च काढायला सांगितलंय. मग मला सांगा, लगतची बाजू माहित आहे आणि समोरची बाजू काढायची आहे.
ऍडजेसंट साइड माहित आहे आणि अपोजिट साइड काढायची आहे, त्यावेळेला कोणता रेशो वापरतात रे? कोणता रेशो वापरतात? ऍडजेसंट साइड आणि अपोजिट साइड हे कुणाशी संबंधित आहे? तर एक तर टॅन थीटा किंवा कॉट थीटा. टॅन थीटा किंवा कॉट थीटा. कारण टॅन थीटा म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. हा, कॉट थीटा म्हणजे काय? ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. टॅन थीटा म्हणजे काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. आणि कॉट थीटा म्हणजे काय? लगतची बाजू छेद समोरची बाजू. म्हणजे मला टॅन किंवा कॉट गुणोत्तर वापरलं तरी चालतं. ठीक आहे. मग मी आता काय वापरणार आहे? टॅन वापरणार आहे. हा, टॅन 45 अंश किंवा टॅन अँगल ACB इज इक्वल टू टॅन 45 डिग्री. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू टॅन 45 म्हणजे अपोजिट साइड AB अपॉन ऍडजेसंट साइड BC. म्हणजे समोरील बाजू कोणती आहे? AB आहे आणि लगतची बाजू कोणती आहे? BC. लगतची बाजू कोणती आहे? BC. मग AB किती दिलाय? X दिलाय. AB किती दिलाय? X. आणि BC किती दिलाय? BC 80 दिलाय. 80. आणि आपण टेबल मध्ये पाहिलं, हा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या टेबल मध्ये सारणीत पाहिलं तर टॅन 45 ची किंमत किती आहे? 1 आहे. 1. टॅन 45 ची किंमत किती आहे? 1. त्यासाठी टेबल माहित असणं गरजेचं आहे. मग 1 × 80 इज इक्वल टू काय रे? x. म्हणजेच x बरोबर 80 एके 80 मीटर. x बरोबर 80 मीटर. म्हणून शेवटी उत्तर काय येणार आहे? म्हणून त्या चर्चची उंची किती आहे रे? 80 मीटर आहे. 80 मीटर आहे. Therefore the height of the church is 80 meter. लक्षात आलं का? अशा पद्धतीने सोपी उदाहरणं आहेत. अशा पद्धतीनं सोपी उदाहरणं आहेत, शाब्दिक उदाहरणं आहेत, वर्ड्स प्रॉब्लेम आहेत आणि ती आता आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे, म्हणजे सोडवायची आहे. ठीक आहे. पाठीमागील गणितामध्ये काही जणांनी प्रश्न विचारला, सर टॅन 45 ची किंमत एक घेतली तुम्ही, ही कुठून घेतली, कशी आली? तर त्यासाठी मी सांगितलं होतं 127 पान नंबरवर आपल्याला एक चार्ट दिला, एक टेबल दिला, एक सारणी दिल्या. त्या सारणीमध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि कोन याची मापं दिलेली आहेत म्हणून सांगितलं होतं. तर बघा, ही सारणी पण लक्षात ठेवण्यासाठी सोपी आहे, काय अवघड नाही. फक्त ह्या साइनच्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असतील, साइनच्या व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला तयार करता येतात. म्हणजे साइन 0 ची किंमत 0, साइन 30 ची किंमत 1/2, साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आणि साइन 90 किती आहे? 1. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर खालील आपल्याला व्हॅल्यूज काढता येतात. कशा काढायचे बघा? साइन ची लाईन ही जी या पद्धतीने लिहिलं, सेम उलट्या दिशेने लिहिता यायचं. हा, कसं लिहायचं आहे? cos 0 किती येणार आहे? 1. ज्या किमती आहेत त्या उलट्या लिहिता यायच्या. cos 30 ची व्हॅल्यू किती? √3/2. cos 45 ची व्हॅल्यू किती? 1/√2. cos 60 ची किंमत किती? 1/2. आणि cos 90 ची किंमत किती? 0. म्हणजे साइनचे जे व्हॅल्यू लिहिल्या ते सेम उलट्या व्हॅल्यू लिहायच्या, कुणाच्या? कॉसच्या. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे टॅन म्हणजे काय रे? टॅन म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं आहे परवा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता या दोघांचा भागाकार केला की मला कोणाची किंमत मिळणार आहे? टॅनची मिळणार आहे. कोणाची मिळणार आहे? टॅनची. मग शून्याला कुठल्याही संख्येनं भागलं तरी उत्तर काय येतंय? 0 येईल. हा, शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं तर उत्तर काय येतंय? 0. 1/2 ला वर्गमुळात 3/2 ला भागतो बघा. 1/2 ला कशाने भागणार आहे?
वर्गमुळात 3/2. कारण cos 30 किती आहे 1/2 आणि सॉरी sin 30 किती आहे 1/2 आणि sin cos 30 किती आहे √3/2. म्हणजेच काय होणार आहे 1/2 भागिलेचं गुणिले छेदातलं अंशातलं छेदात 2 ला 2 निघून गेलं. राहिलं किती 1/√3 1/√3. ठीक आहे. तसंच इथं 1/√2 ला कशाने भागणार आहे 1/√2. हा म्हणजे 1/√2 छेदातलं अंशात आणि अंशातलं छेदात √2 ला √2 निघून गेलं. एकी 1 tan 45 ची किंमत 1. हा होती का मग अशा गणितात एकच घेतले का tan 45 ची किंमत किती 1. तसंच tan 60 या 2 ला 2 निघून गेले. राहिलं काय रे √3. तसंच tan 90 म्हणजे 1/0. जसं शून्याला कुठल्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येतंय 0 येते. तसं 0 न कुठल्याही संख्येला भागलं तर ND येते. ND म्हणजे काय नॉट डिफाइंड म्हणजेच काय सांगता येत नाही. कारण 0 न कुठल्याही संख्येला आपण भागवू शकत नाही. ठीक आहे. जसं tan या पद्धतीने लिहिला तसं कॉट काय करू शकतोय उलटा लिहायचं. म्हणजेच काय नॉट डिफाइंड सांगता येत नाही. त्यानंतर √3 त्यानंतर 1 त्यानंतर 1/√3 आणि किती 0 किती येतोय 0. किंवा आपल्याला माहित आहे काय माहित आहे रे कॉट कसा असतो 10 च्या उलटा असतो. हा आपण पाहिलेलं आहे बघा काय cot θ = 1/tan θ अशी आयडेंटिटी पाहिलेली आहे बघा. किंवा tan θ = 1/cot θ म्हणजे cot θ tan θ च्या उलटा असतो आणि tan θ cot θ च्या उलटा असतो. म्हणजे या 0 च्या उलट काय ते नॉट डिफाइंड म्हणजे सांगता येत नाही. 1/√3 च्या उलट म्हणजे काय करायचंय अंशातलं छेदातलं अंशात म्हणजे √3 अंशात लिहिलं आणि 1 छेदात 1 लिहिला काय नाही लिहिला काय चालू शकतो. 1 च्या उलटा एकच येतोय. √3 च्या उलट म्हणजे अंशात √3 आहे. हा न्यूमरेटर मध्ये √3 आहे ते डिनॉमिनेटर मध्ये गेलं का मग अंशात काय राहिलं नुसता 1 राहिला. ओके. आणि नॉट डिफाइनच्या उलट 0. नॉट डिफाइनच्या उलट. आता सेक आपल्याला माहिती आहे सेक कुणाच्या उलट असतो कॉस. सेक कुणाच्या उलट असतो कॉस. 1 च्या उलट 1. √3 च्या 2 च्या उलट 2/√3. 1/√2 च्या उलट √2. 1/2 च्या उलट 2 आणि 0 च्या उलट 0 च्या उलट नॉट डिफाइंड. म्हणजेच काय रे सांगता येत नाही. ठीक आहे. आता कोसेक म्हणजे काय साइन च्या उलट 0 च्या उलट सांगता येत नाही म्हणजे नॉट डिफाइंड. 1/2 च्या उलट 2. हा 1/√2 च्या उलट √2. √3 च्या 2 च्या उलट 2/√3 आणि 1 च्या उलट 1. बारकाईने जर बघितलं साइन कॉस tan cot 0 1/√3 1√3 नॉट डिफाइंड. आणि सेक कोसेक 1 2/√3 2/√3 2/2 2 सांगता येत नाही सांगता येईल. अशा पद्धतीने आपल्याला नुसते साइनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्या तर आपण कॉस टॅन कॉट सेक कोसेकचे व्हॅल्यू काढू शकतोय जेणेकरून आपल्याला गणित सोडवताना काही अडचण येऊ नये. गणितामध्ये
तुम्हाला एकतर अँगल ऑफ इलिव्हेशन असणार आहे किंवा अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. हा, उन्नत कोण असणार आहे किंवा काय असणार आहे, अवनत कोण असणार आहे, उन्नत कोण किंवा अवनत कोण. मग हे पण कोण किती किती अंशाचा असणार आहे, एकतर 0 असणार आहे, एकतर 30 असणार आहे, एकतर 45 असणार आहे, 60 असणार आहे किंवा 90. या एवढ्याच किमतींपैकी तुम्हाला 10वीच्या वर्गामध्ये गणित असणार आहे. समजलंय, लक्षात आलंय का? ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही सर्वांनी.